पिंपरीच्या मोशीमध्ये 2 दिवसांपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे आणि कचरा डेपोमधील दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या आत घुसून सुरक्षित मार्ग तयार करण्यात आलेला आहे। इमारतीच्या तळमजल्यावरील भिंतीला ड्रिलिंग करून आत जाण्यासाठी रस्ता तयार करण्यात आलाय। पिंपरीच्या मोशीमध्ये ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी आक्रोश केलाय। माझ्या मुलाला 1 तासात बाहेर काढा अशी विनंती एक आई करत होती। माझं काय व्हायचं ते उद्या, पण मी माझं बाळाला माझ्या इथं बघू नका, इथं माझ्याकडे बघू नका। मी शांत होईल, मला नाही दिसलं तुम्ही तर शांत होईल। कामाला लागा, माझ्या लेकरासाठी कामाला लागा। माझं बाळ माझं जसं आहे तुमचं तसं बाळ आहे। मी त्या बाळाच्या ह्याच्यावर आहे। माझ्या जीवाचं काय होतं ना तर त्या डोक्यात खाली घालून मला मी पाणी पेत नाही, काय पेसला माझा बाळ 3 दिवस झाला, 4 दिवस निघाला। पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील 150हून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली आहे। मुंबईपासून मराठवाड्यापर्यंत 150 ठिकाणी धाडी टाकण्यात आलेली आहे। पाकिस्तान गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील लोकांची चौकशी झाली आहे, तर नाशिकमधून 4 जणांना ताब्यात घेण्यात आले। चौघांची एटीएस कडून चौकशी सुरू आहे। राज्यभरामध्ये एटीएसनं धाडी टाकत पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील 150हून अधिक लोकांची चौकशी केली। मुंबईसह छत्रपती संभाजीनगर, जालना, नागपूर, गडचिरोली यासह अनेक ठिकाणी एटीएसनं धाडी टाकल्या। महाराष्ट्रामधील काही तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून लाहोरमधील हस्तकांच्या संपर्कात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर एटीएसनं कारवाई करत मराठवाड्यामधून 13 जणांना ताब्यात घेतलेलं आहे। गुरुवारी मध्यरात्रीपासून एटीएसने राज्यभरात छापेमारी सुरू केली। राज्यातले 112 तरुण एटीएसच्या रडारवर आहेत। पोलिसांच्या स्पेशल सेलने बुधवारी शहजाद भट्टीशी संबंधित कथित 2 गट उद्ध्वस्त करून दिल्ली आणि पंजाबमधून 6 संशयितांना अटक केली होती। त्यानंतर महाराष्ट्रामध्ये या धाडी टाकण्यात आल्या। महाराष्ट्र एटीएसच्या विशेष पथकांनी मुंबई, ठाणे, कुर्ला, वांद्रे, जोगेश्वरी, नवी मुंबई, मीरा रोड, भाईंदर, सांगली, सातारा, बीड, जालना, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगरसह राज्यभरातील 150हून अधिक संशयास्पद ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले। या कारवाईचा मुख्य रोख हा पाकिस्तानातील लाहोरचा मूळ रहिवासी असलेला शहजाद भट्टी याच्या डिजिटल नेटवर्कवर आहे। शहजाद भट्टी हा पूर्वी ऑनलाईन कंटेंटच्या माध्यमातून सोशल मीडियावर सक्रिय होता, मात्र आता तो दुबईत बसून गुन्हेगारी टोळ्यांचे आंतरराष्ट्रीय नेटवर्क चालवतो असं उघड झालेलं आहे। देशव्यापी मोहिमेअंतर्गत एटीएसने मराठवाड्यामध्ये एकूण 13 ठिकाणी धाडी टाकल्या। यामध्ये सर्वाधिक कारवाया छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये झाल्या असून 9 जणांना ताब्यात घेण्यात आले। याशिवाय जालना जिल्ह्यामधून 2, धाराशिवमधून 1 आणि बीड जिल्ह्यातून 1 अशा एकूण 13 जणांना एटीएसच्या पथकाने ताब्यात घेऊन अज्ञात स्थळी चौकशीसाठी हलवलेलं आहे।